रिलेशन बघितलं आपण. रिलेशन बिटवीन कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपेन्शन, एरियल एक्सपेन्शन आणि व्हॉल्यूम एक्सपेन्शन. न बघता सांगा काय रिलेशन आहे रे यांच्यामध्ये. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन देम सांगा. Alpha is equal to अल्फा इक्वल टू beta divided by 2, gamma divided by 3. हा अल्फा इक्वल टू बीटा डिवायडेड बाय 2 इक्वल टू Gamma divided by 3. गॅमा डिवायडेड बाय 3. आणि या रिलेशनचा यूज आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी करायचा आहे बरं का. कधी कधी नुसता अल्फा देतात आणि व्हॉल्यूमच्या संदर्भात विचारतात. बघा, अल्फा देतात आणि व्हॉल्यूमच्या संदर्भात विचारतात. म्हणजे तुम्हाला काय काढून घेतलं पाहिजे अगोदर, गॅमा. गॅमा किंवा बेटा अल्फा देतात आणि एरियलच्या संदर्भात विचारतात, त्यावेळी याच्यावरून बेटा काढून घ्यायचं, त्यावेळी हे रिलेशन यूज करायचं. बरं ठीक आहे. दुसरा भाग आपण बघितला, स्पेसिफिक हीट कपॅसिटी किंवा नुसतं स्पेसिफिक हीट. एखाद्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट डिफाइन करा. The amount of heat energy is required. सांगू ना सर. हा सांग की. हा मी ऐकतो. The amount of heat energy is required to unit mass of body to rise the temperature of unit mass of substance by unit degree is called a specific heat capacity. बरोबर. युनिट मास डबल म्हणायचं नाही, एकदाच म्हणायचं. एक साचा ठरवून घ्या की, कारण ही डेफिनेशन आपण किती वेळा वापरली माहिती आहे का, 5-6 वेळा वापरली तशीच. बघा, पहिल्यांदा स्पेसिफिक हीटची डेफिनेशन, मग एक साचाच ठरवून घ्यायचं आपण. द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू राइज द टेम्परेचर ऑफ युनिट मास सबस्टन्स बाय युनिट डिग्री is called specific heat of that substance. लक्षात आलं का. आता ही स्पेसिफिक हीट आपण कधी डिफाइन करू शकतो, जर ॲडियाबॅटिक चेंज असेल तर. जर आयसोथर्मल चेंज असेल तर चेंज इन टेम्परेचर 0 म्हणजे स्पेसिफिक हीट इनफायनाइट. म्हणजे आयुष्यभर जरी हीट देत बसला त्या सबस्टन्सला तरी सुद्धा त्याचं टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे स्पेसिफिक हीट इन्फिनिटी याचा अर्थ काय होतो, हीट किती दिली तरी त्याचं टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढत नाही, हे लक्षात घ्या. आणि मग अशा पद्धतीनं जर एखादा चेंज जर आयसोथर्मल स्वरूपाचा असेल तर त्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक हीट डिफाइन करता येत नाही, अनडिफाइंड अशा स्वरूपाची स्पेसिफिक हीट असते. पण ॲडियाबॅटिक चेंज मध्ये मात्र आपण काय करू शकतो, स्पेसिफिक हीट डिफाइन करू शकतो किंवा कॅल्क्युलेट करू शकतो. मग मला सांगा, सॉलिड आणि लिक्विडच्या बाबतीत, सॉलिड आणि लिक्विडच्या बाबतीत आपण 2 प्रकारच्या स्पेसिफिक हीट घेतो. कुठली कुठली रे. दोन प्रकारच्या गॅसेसला पण घेतो 2. ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. चूक. ते गॅसेसला झालं. परत तुम्ही सब टाइप सांगताय, मी टाइप्स विचारतोय स्पेसिफिक हीटची, तुम्ही सब टाइप सांगताय. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आणि मोलार स्पेसिफिक. बरोबर. म्हणजे तिन्हींच्या बाबतीत आपण स्पेसिफिक हीट 2 प्रकारे घेऊ शकतो, एक प्रिन्सिपल आणि दुसरी मोलार. म्हणजेच युनिट मासच्या सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवलं तर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट, आणि युनिट मोल सबस्टन्स घेऊन त्याचं टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवलं तर मोलार स्पेसिफिक. हीट. एवढं सोपं आहे रे, त्यात काय विशेष आहे असं नाही. मग अशा पद्धतीने आपण सॉलिड असू दे, नाही तर लिक्विड असू दे, नाही तर गॅस असू दे, परंतु सॉलिड आणि लिक्विडच्या बाबतीत आपण सब टाइप पाडू शकत नाही. का तर तुम्ही प्रेशर वाढवायला गेला की व्हॉल्यूम वाढतोच. म्हणजे एकाला कोणाला तुम्हाला कॉन्स्टंट ठेवता येत नाही. आणि मग गॅसेसच्या बाबतीत मात्र तुम्ही ॲडियाबॅटिक चेंज मध्ये
एकदा प्रेशर कॉन्स्टंट ठेवून व्हॉल्यूम टेम्परेचर बरोबर वाढवायचं आणि एकदा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून प्रेशरला टेम्परेचर बरोबर वाढवायचं. असे दोन प्रकार तुम्ही गॅसेस मध्ये घेऊ शकता. आणि मग गॅसेस मध्ये या प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटच्या असू द्या किंवा मोलार स्पेसिफिक हीटच्या असू द्या, तुम्ही दोन सब टाइप पाडू शकता. कुठल्यासाठी? फक्त gases. गॅसेस साठी. आणि मग त्यालाच तुम्ही म्हणताय, हा सांगा आता. Specific heat capacity at constant volume. आणि स्पेसिफिक आणि हा ऍट at कॉन्स्टंट constant Constant pressure. pressure. प्रेशर. अगदी बरोबर बरोबर. त्यालाच आपण एसपीएसव्ही किंवा सीपीसीव्ही CP. असं म्हणतोय. बर, ह्या सगळ्या डेफिनेशन मला एक एक सांगता का डेफिनेशन, आणि मग पुढे जाऊया. हो. मला सांगा मोलार स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. The amount of heat. Amount of हा सांगा. जे नेहमी सांगताय ते त्यांनी जरा थांबा, बघूया दुसरे कोणतरी सांगताय. the amount of heat required to Ah. rise temperature of Ah. unit mole of substance बरोबर. by unit degree is called the molar specific heat. अरे मी काय विचारले? मी Molar ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हटलंय, ती राहिलं. at constant pressure. हा, मग शेवटी शेपूट जोडायला शेव- लागली की ऍट At कॉन्स्टंट constant pressure प्रेशर इज is कॉल्ड called the हीट कॅपॅसिटी. capacity of gas at constant pressure. कुठली पण मोलार मोलार Molar. हा. Hmm. मग आता सांगायचं मला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. The amount of heat required to rise the temperature of unit mass substance by शाबास. unit degree हा at a constant volume. हा It's बरोबर called principal specific heat at a constant volume. बरोबर. हा, अरे दुसरं कोणतरी सांगत चला रे जरा. तुम्ही बसणार नाही का परीक्षेला? परीक्षा नाहीच म्हणा, पण नॉलेज साठी चाललंय आपलं. एकदा सांगण्याची पद्धत किंवा सांगायचं काय आहे ते सगळं आपल्याला त्यातलं आलं पाहिजे. त्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. बरं ठीक आहे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन स्पेसिफिक प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट अँड मोलार स्पेसिफिक हीट? मग ते हा मोलार स्पेसिफिक हीट आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ह्यांच्यामधलं रिलेशन पाहिजे मला. माहित तुझा बरोबर आवाज येत नाही रे. हा सांग परत एकदा, शिस्तीत सांग. MS is equal to C. बरोबर. यम कुठला? कोर कुठला यम? Molecular weight. हा, मॉलिक्युलर वेट इनटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. त्याला यस न दाखवतोय आपण, इक्वल टू मोलार स्पेसिफिक हीट. आलं का लक्षात? मग इकडे बघा, मग ते ऍट कॉन्स्टंट प्रेशर असेल तरी सुद्धा हेच रिलेशन, आणि ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तरी सुद्धा हेच रिलेशन. इकडे लक्ष द्या. येतंय लक्षात? ऍट कॉन्स्टंट प्रेशर ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम तेच रिलेशन, तेच मोलार मॉलिक्युलर वेट इनटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट इक्वल टू मोलार स्पेसिफिक हीट. मग ऍट कॉन्स्टंट प्रेशर असलं तरी तसंच लिहायचं, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असलं तरी तसंच लिहायचं. आणि आता जाता जाता, तुम्हाला नाही तुमच्या पुस्तकात मी बघितलं बरं का, पण जाता जाता मला रिलेशन घ्यायचंय. रिलेशन बिटवीन, पण हे झालेलं असणार आहे केमिस्ट्रीला बरं का, तुम्हाला केमिस्ट्रीला झालेलं असणार आहे 100%. रिलेशन बिटवीन मोलार specific heat at constant pressure and molar specific heat at constant volume. बघा ह्यांच्यातलं रिलेशन आता, म्हणजे सब टाइप मधलं रिलेशन.
मोलार स्पेसिफिक हीट आणि ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि मोलार स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ह्यांच्यामधलं रिलेशन आपल्याला पाहिजे. काय असतं रिलेशन? झालंय तुम्हाला? हिंट देऊ का? हिंट CP is greater than CV. CP is greater than CV. होय की, पण मला करेक्ट रिलेशन पाहिजे. मान्य, सीपी इज ग्रेटर दॅन सीव्ही. व्हॉट इज करेक्ट रिलेशन बिटवीन देम? तुमचं मान्य आहे, बरोबर आहे, पण मला करेक्ट रिलेशन पाहिजे. बर, हिंट देतो. CP divided by CV is equal to gamma. Gamma. बरोबर. म्हणजेच adiabatic constant is nothing but ratio of CP upon CV. अगदी बरोबर. बरोबर. पण हे दोन्हीसाठी कॉमन आहे, म्हणजे प्रिन्सिपल साठी हेच आहे आणि मोलार साठी पण हेच आहे. म्हणजे ह्या दोन्ही स्पेसिफिक हीट ज्या आहेत का नाही, त्या मोलार असू द्या नाहीतर प्रिन्सिपल असू तरी चालते. SP अपॉन ESV असं पण चालतंय. बर, अजून एखादं रिलेशन तुम्हाला माहिती आहे का या दोघांमधलं? सीपी आणि सीव्ही मधलं. एसपी मधलं नंतर बघू. सीपी आणि सीव्ही मधलं मोलार स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि मोलार स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ह्या दोघांच्या मधलं अजून एक महत्वाचं रिलेशन जे तुम्हाला केमिस्ट्रीला झालेलं असणार आहे. CP minus CV is equal to R. आ बरोबर बरोबर. CP minus CV is equal to R. ह्याला कोणाचं तरी नाव आहे रे. सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर. मोलार आहे बरं का हे, मोलार स्पेसिफिक आहे. हा, काय नाव आहे रे या रिलेशनला? कुठल्या सायंटिस्टने काढले हे रिलेशन, तयार केले? Mayer's. मेयर्स रिलेशन. बरोबर, यालाच म्हणायचं मेयर्स रिलेशन. आता हेच मला प्रिन्सिपल मध्ये पाहिजे. काय CP करायचं? minus SV. हा, SP minus SV is equal to R. SP मायनस SV इक्वल टू हा. अरे तिकडे केमिस्ट्रीला झालंय तुम्ही म्हटला, म्हणून मी तुम्हाला जाता जाता म्हटलं बघूया. SP मायनस SV इक्वल टू What is it? झालं. अरे तुम्हाला मी मोलार आणि प्रिन्सिपल मधलं जे रिलेशन दिले तेच रिलेशन वापरायचं आहे. मग मला सांगा, सीपी म्हणजे एसपी मध्ये काय लिहिणार रे? एस आणि सी. हा, एस आणि सी मध्ये काय रिलेशन आहे मला सांगा? MS is equal to C. बरोबर बरोबर. मग काय, पी असेल तर पी, व्ही असेल तर व्ही. साधी गोष्ट आहे. मग सीपीच्या ऐवजी मी इथं काय लिहू शकतो? SP. डायरेक्ट नाही, MSP. मॉलिक्युलर वेट. एसवीच्या ऐवजी काय लिहू शकतो? Molecular. M. MSV. MSV. मग यातला एम काढला कॉमन, मी काढला का? आणि घेतला पलीकडं, म्हणजे SP मायनस SV इक्वल टू काय येईल? झालंय की तुम्हाला केमिस्ट्री मध्ये? नाही R झालं upon M. आर अपॉन एम. नाही झालं M. कसं हे रिलेशन? नाही झालं. नाही झालं सर. नाही. मग तुम्ही कसं काय सांगितलं? हे फिजिक्सला चालतं वर गॅमा पर्यंत. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये झालेलं. कशात झालं होतं? नाही, हे गॅमा पर्यंत आपल्याला Gamma साऊंड पर- ratio बरोबर पर्यंत. बरोबर बरोबर बरोबर. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस किंवा ह्याच्यात सांगितलं होतं का मी? साऊंड मध्ये मध्ये Sound मध्ये. लॅप्लेसचे कोरिलेशन. हा बरोबर बरोबर, मीच सांगितलं होतं काय? बर, ठीक आहे, असू दे. बघा, हो. त्या निमित्तानं तुम्ही आठवलं तरी. बघा, केमिस्ट्रीला पुढच्या वर्षी आहे बरं का हे. म्हणजे SP मायनस SV इक्वल टू R अपॉन M. अजून एक सांगितलं होतं, मग तुमच्या लक्षात आहे का नाही बघू. समजा मी प्रॅक्टिकल युनिट इकडं मी किलो कॅलरी वापरलं
आणि आर असतो ज्यूल मध्ये, मग काहीतरी घ्यावं लागतं आपल्याला. त्याला मी जे असं नाव दिलं होतं आणि त्याला टिंबटिंब असं म्हणायचं, डॉट डॉट डॉट. अरे जेला म्हणा, इकडं ज्यूल आणि इकडं कॅलरी किंवा किलो कॅलरी आणि ज्यूल यांना इक्विव्हॅलंट करणारा मेकॅनिकल इक्विव्हॅलंट म्हणायचं याला जेला. जर किलो कॅलरी करणार असेल तर 4200 घ्यायचं ज्यूल पर किलो कॅलरी, आणि जर कॅलरी करणार असाल तर 4.2 घ्यायचं. आठवलं का नाही? आहे. हा, आणि तो जे इथं घ्यायचा, आर अपॉन जे इथं घ्यायचा, आर अपॉन एम जे. जर किलो कॅलरी आणि ज्यूल ह्यांच्यामध्ये इक्विव्हॅलंट पाहिजे असेल तर जेला घ्यायचा, अन्यथा जेला घ्यायचा आहे. नाही. दोन्ही पण ज्यूल मध्येच, हे हीट पण ज्यूल मध्ये आणि हे पण ज्यूल मध्येच आहे. हे ज्यूल मध्ये, हे ज्यूल मध्ये असं असेल तर मग जे घ्यायचं नाही, दोन्ही बाजूला विचार करणार असला तर. फक्त लक्षात ठेवा, किलो कॅलरी वगैरे करायचं असेल तर अशा पद्धती, किंवा किलो कॅलरी ज्यूल करायचं असेल तर या पद्धतीनं वापरायचं मेकॅनिकल इक्विव्हॅलंट. बर, ठीक आहे. म्हणजे हे रिलेशन तुम्हाला मी शिकवलेलं आहे. ठीक आहे, काय पुढचं आर्टिकल बघा, जाऊया पुढं. अरे एवढं लिहून घेतलं का बाळांनो? हो. हा, हे बघा, गॅमाचं दोन्ही मध्ये प्रिन्सिपल आणि मोलर, आणि त्याचबरोबर मेयरचं रिलेशन पण दोन्ही मध्ये मोलर आणि प्रिन्सिपल. बर, ठीक आहे, जाऊया पुढं. पुसू का? हा, हो. बर, ठीक आहे. हे झालं स्पेसिफिक हीट संदर्भात. काय पुढे बघा जरा, आर्टिकल नाव सांगा. इक्वेशन. हा, हीट इक्वेशन. हीट इक्वेशन. बर, ठीक आहे, हीट इक्वेशन. मग अगदी सोपं आहे बघा. मी प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट समजा यस घेतली, म्हणजे मी डेल्टा क्यू एवढी हीट त्या सबस्टन्सला दिली, त्यावेळी त्याचं टेम्परेचर डेल्टा टी एवढ्यानं वाढलं आणि त्यावेळी त्याचं मास एम एवढं होतं. म्हणजेच तुम्ही लिहिता काय, एस इक्वल टू स्पेसिफिक हीट इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन एम इंटू डेल्टा टी. डेल्टा टी. लिहिता का नाही? मग साधं सोपं इक्वेशन, डेल्टा क्यू मला हीट काढायची आहे. हीट रिलीज्ड बाय द बॉडी और हीट गेन्ड बाय द बॉडी. बॉडीने हीट घेतलेली असू द्या किंवा बाहेर टाकलेली असू द्या, दोन्ही पण इक्वल टू काय येणार सांगा, एम इंटू प्लस इंटू डेल्टा. त्यालाच म्हणायचं हीट इक्वेशन. साधी सोपी गोष्ट. उदाहरणार्थ वॉटरला बघा, वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवण्यासाठी, मग सेल्सिअस वाढवा किंवा केल्विन वाढवा, 1 डिग्रीनं वाढवण्यासाठी युनिट मासच्या वॉटरला म्हणजे 1 kg वॉटरला 1 किलो वॉटर घ्यायचं. त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढलं पाहिजे. थर्मामीटर टाकायचा आणि हीट द्यायला सुरुवात करायची. तर त्यावेळी जी हीट लागेल ती किती असते माहित आहे का? टाका घ्यात व्हॅल्यू. यस किती आहे माहित आहे की वॉटरचा किती आहे एसआय युनिट मध्ये, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर 4000. 1000 10⁻³ युनिट. काय एसआय युनिट? स्पेसिफिक हीट. काय हीट म्हणतोय रे आपण, जूल पर केजी केल्विन नाही, ते ह्याच झालं जूल पर केजी. युनिट मासच्या सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवण्यासाठी तुम्हाला एवढी जूल, 1000 जूल एवढी हीट लागेल. 1000 जूल. मग मला सांगा, मी 2 किलो घेतलं वॉटर, 2 किलो,
आणि त्याचं टेम्परेचर मी 3 डिग्रीनं वाढवलं. आता मला हीट किती लागेल? काय केलं? हा 2. हे बघा 1 डिग्री सेल्सिअस ना 1 केजी वॉटरचं टेम्परेचर मला 1 डिग्री सेल्सिअस न वाढवायचं असेल तर 1000 जूल हीट द्यावी लागते. 1000 जूल स्पेसिफिक हीटच आहे रे ती. म्हणजे हे 1 आहे, हे 1 आहे, म्हणजे राहिलं काय? 1000 हा म्हणजे तो स्पेसिफिक हीट. हा आणि स्पेसिफिक हीट स्टँडर्ड आहे जूल मध्ये 1000 आणि सीजीएस युनिट मध्ये घेणार असेल तर 1 असते. 1 स्पेसिफिक हीट. मग एवढी हीट लागेल. मग मला आता बघा तुमच्याकडून पाहिजे डेल्टा टी मला वाढवायचा आहे 3 डिग्री सेल्सिअस न आणि मला मास घेतलंय मी 2 किलो वॉटर घेतले 2 किलो. मग मला हीट किती द्यावी लागेल? 6000 किती? 6000 बरोबर 3 डिग्री 2 डिग्री आपलं 2 केजी 3 दोन्ही 6 6 आणि हे 1000 गुणिले 1000 म्हणजे किती लागली हीट? सर आपण 6000. डेल्टा क्यू हा आपण इथं कळलं का? पण हा. इथं पुस्तकात स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी 4000 दिलंय ना. कुठं? 4100 पॅरिस चार्ट मध्ये टेबल मध्ये त्या टेबल मध्ये 4186 जूल पर केजी केल्विन. काहीतरी घोटाळा आहे. 1000 नेहमी स्टँडर्ड घेतो रे आपण. आणि ही काय दिली का इथं? हे काय इट मीन्स हो. हीट एनर्जी ऑफ 1. आता इथं लक्षात येतेच की रे इथं 1 आणि हीट 1000 द्यावी लागते. इथं दिलंय रे स्टँडर्ड घेतोच आपण. जरा लॉक टेबल उघडा. लॉक टेबल शेवटचं पान उघडा. एकच हा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती दिली बघा वॉटरची. स्टँडर्ड कायम घेतोय रे. दिलंच नाही. आहे का? सापडलं का? शेवटच्या शेवटी नाही दिले सर. नाही दिलं आमच्या बर सुरुवातीला कॉन्स्टंट दिलेत की सुरुवातीला. सुरू नाही सर. नाही दिलेलं. नाही. हा आता इकडे लक्ष द्या. सर 1000 कॅलरी ग्राम पर डिग्री सेल्सिअस मध्ये. 1000 कॅलरी ग्राम पर डिग्री सेल्सिअस मध्ये आहे आणि जूल पर केजी डिग्री सेल्सिअसचं 4 ते चार्ट मध्ये दिले ते. हा म्हणजे कॅलरी मध्ये 1000 दिले का? हा कॅलरी मध्ये हा. नसेल, किलो कॅलरी मध्ये असेल. नाही कॅलरी ग्राम पर डिग्री दिले. कॅलरी पर ग्रॅम डिग्री केल्विन का डिग्री सेल्सिअस ते काय कुठलंही चालतंय. हा कॅलरी पर ग्रॅम केल्विन मध्ये 1000 दिले का? हा मग हीट आली कॅलरी मध्ये. इथं हे बघा हीट आली कॅलरी मध्ये बरोबर. मग ते 4000 बरोबर आहे बरं का. 4186 जूल मध्ये आणि इथं हीट आली मग कॅलरी मध्ये. बरोबर आहे कॅलरी मध्ये हीट आली. आणि मग तुम्हाला समजा 3 डिग्रीनं वाढवायचं 2 किलो असेल तर 6000 कॅलरी बरं का. कॅलरी एवढी हीट द्यावी लागेल. ठीक आहे. इक्वेशन लक्षात आलं का? अरे हेच इक्वेशन आपण घेतोय H इक्वल टू M इंटू C इंटू T स्टोअर्ड हीट. आणि डेल्टा डेल्टा म्हटलं की गेनड किंवा रिलीज हीट. तेच इक्वेशन आहे रे. कायम घेतोय आपण. बरं ठीक आहे. काय पुढचं आर्टिकल बघा. कॅपॅसिटी थर्मल कॅपॅसिटी. थर्मल कॅपॅसिटी अगदी सोपं आहे बघा. हेच आहे थर्मल कॅपॅसिटी.
थर्मल कपॅसिटी. कधी म्हणायचं तर ह्यातलं मास युनिट घेतोय की नाही आपण, मास हो. मास आपण युनिट घेतलंय का ना आतापर्यंत. युनिट न घेता आहे तेवढं मास, जे काय सबस्टन्स असेल ज्या मासचं असेल तेवढं सगळं मास घ्यायचं. फक्त टेम्परेचर वाढवताना युनिट न वाढवायचं. मग आता आपण हे हीट मेजर करण्यासाठी इक्वेशन घेतलं, डेल्टा क्यू इक्वल टू एम इन टू स्पेसिफिक हीट इन टू चेंज इन टेम्परेचर. यामध्ये डेल्टा टी फक्त किती घ्यायचा, 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन. 1 केल्विन घ्यायचं. म्हणजे दिलेल्या सबस्टन्सला 1 डिग्री, दिलेल्या सबस्टन्सला म्हणतोय मी, फॉर द गिवन सबस्टन्स वॉट एव्हर मे बी इट्स मास, amount of heat provided to rise the temperature of that substance by 1 degree. मग एम एवढ्या मासचा सबस्टन्स असेल आणि मग एस ही त्याची स्पेसिफिक हीट असेल आणि 1च डिग्रीनं टेम्परेचर वाढवायचं आहे. मग 1 ने काय मल्टिप्लाय केलं काय नाही केलं काय, याला म्हणायचं थर्मल कपॅसिटी किंवा हीट कपॅसिटी. The amount of heat provided to given mass substance. आता मी मग आतापर्यंतच्या डेफिनेशन मध्ये आपण युनिट मास म्हणत होतो. आता काय म्हणायचं, गिवन मास. गिवन मास. The amount of heat provided to given mass substance to rise its temperature by 1 degree. This amount of heat is called thermal capacity or दुसरं नाव हीट कपॅसिटी. हीट कपॅसिटी. हीट कपॅसिटी समजलं का. मग युनिट काय हीट कपॅसिटीचं, हीट कपॅसिटीचं युनिट, अरे युनिट तेच राहणार, हीटच आहे रे. फक्त इथं चेंज इन टेम्परेचर मी घेत नाही. चेंज इन टेम्परेचर कायम 1, चेंज इन टेम्परेचर कायम 1 म्हणजे जूल हेच युनिट याचं आहे. बरं ठीक आहे, सांगितलं की मी तुम्हाला पाठीमागच्या वेळी. हीट कपॅसिटी विशिष्ट उष्मा, आपलं उष्माधारकता नुसतं, आणि स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणजेच विशिष्ट उष्माधारकता म्हणजे युनिट मासचं, आणि हीट कपॅसिटी म्हणजे सगळेच मास, जेवढा सबस्टन्स घेतला असेल तेवढेच. बरं ठीक आहे, काय पुढे बघा, पुढचं वाचाय काय, अरे आर्टिकल वाचा की, का समजलं नाहीये. हॅलो समजले. समजलंय ना. हा मग काय पुढं, कॅलोरीमेट्री आहे ना. आहे का, हो. कॅलोरीमेट्री. आता मेट्री म्हणजे काय, मापन, मेजरमेंट थोडक्यात. आणि कॅलरी इज फॉर हीट. हीटच्या मेजरमेंट साठी आपण जी काय प्रोसेस वापरतो त्याला कॅलरीमेट्री म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, कॅलरीमेट्री. आणि त्यासाठी जे डिव्हाइस वापरतं त्याला कॅलरीमीटर म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, कॅलोरीमीटर. कॅलोरीमीटर. आता हा कॅलोरीमीटर कसा असतो बघा, आपल्या प्रत्येक लॅब मध्ये असतो, शाळांच्या लॅब मध्ये कॅलोरीमीटर भरपूर पडलेले असतात. तुम्हाला एक लाकडी बॉक्स दिसतं बघा, छोटस बघा, ह्या आकाराचं असतं, हे बघा असंच असतं बॉक्स, लाकडी असतं पण ते, आणि जरा जाड लाकडाचं असतं ते. बघा आता इथं कॅलोरीमीटर अशा पद्धतीनं एक जरा जाड लाकडाचा अशा पद्धतीचा एक बॉक्स असतो, आणि त्याच्यावर लीड सुद्धा असतं, झाकण फिट्ट बसेल अशा पद्धतीचं हे झाकण असतं बघा. त्याला खाली 2 ठिकाणी अशा पद्धतीचे उंचवटे दिलेले असतात, 2 ठिकाणी उंचवटे दिलेले असतात. ते तुमच्या आता पुस्तकात नाही दाखवलेले. हे बघा, हे सगळं वुडन बॉक्स आहे, वुडन बॉक्स. हे लीड आहे वरचं, हे वरचं वुडन लीड आहे. लीड म्हणजे झाकण, लीड म्हणतोय मी, लीड LID. आणि मग ह्याला 2 होल्स असतात, होल्स. या ठिकाणी एक होल असत, किंवा जरा साईडला घेतो थांबा, या ठिकाणी असं एक साईडला होल असतं, आणि त्या होलची साईज किती असते, साधारण थर्मोमीटर इंट्रोड्यूस व्हावा एवढं बारीक होल असतं.
या ठिकाणी एक त्याच्यापेक्षा लहान होल असत की ज्यामधून एखाद्या कॉपरचा रॉड किंवा स्टरर म्हणूया आपण त्याला, हे बघा याला स्टरर म्हणायचं, खाली असं गोल केलेलं असतं, एक कॉपरच्या तारेचा असं खाली जरा गोल केलेलं असतं. स्टरर म्हणजे ढवळण्यासाठी, स्टररच्या इंट्रोड्यूस साठी एकदम बारीक होल असतं. आणि इथं थर्मामीटर साठी थोडस मोठं असतं, थोडस मोठं. आणि मग आत एक कॉपरचं पॉट असतं, कॉपरचं पॉट. हे बघा या ठिकाणी आपण हे कॉपर पॉट ठेवतो, हे बघा अशा पद्धतीनं हे कॉपर पॉट ठेवलेलं असतं. स्टरर सुद्धा कॉपरचाच असतो बरं का, लक्षात ठेवायचं. हे बघा अशा पद्धतीने हे कॉपरचं पॉट. आणि मग आत जो हा भाग आहे की नाही, हा भाग, हा एम्प्टी स्पेस. या एम्प्टी स्पेस मध्ये तुम्ही मग कॉटन भरू शकता किंवा एअरच ठेवू शकता किंवा मग क्लॉथचे तुकडे भरू शकता. कॉटन म्हणजे कापूस, कापूस पण भरू शकता. अशा पद्धतीनं की जे मटेरियल नॉन कंडक्टिव्ह किंवा कन्व्हेक्टिव्ह आहे, हीटचा कंडक्टिव्ह किंवा नॉन कंडक्टिव्ह किंवा नॉन कन्व्हेक्टिव्ह, माहित आहे का रे, कंडक्शन आणि कन्व्हेक्शन माहित आहे ना? हॅलो, अरे कंडक्शन आणि कन्व्हेक्शन माहित आहे का हीटचं? हो. हीट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याचे 3 मार्ग आहेत, 3 मोड आहेत. एकाला म्हणतात कंडक्शन, एकाला म्हणतात कन्व्हेक्शन, एकाला म्हणतात रेडिएशन. रेडिएशन. मग सन पासून आपल्यापर्यंत हीट कशी येते रे? कंडक्शन, कन्व्हेक्शन का रेडिएशन का तिन्ही प्रकारे? Heat energy coming from the sun and receives at the earth. This transfer mode is ... A. Conduction, B. Convection, C. Radiation, D. All of above. झाला बघा क्वेश्चन. सर हा बोला की. काय क्वेश्चन सांगितलं? हा काय क्वेश्चन सांगितला? काय रेंज नव्हती मला. अरे इकडे बघा, हीट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर 3 प्रकारे जाते. हीट ट्रान्सफर 3 प्रकारे होते. कुठला कुठला? कंडक्शन, कन्व्हेन्शन, रेडिएशन. बरोबर. मग सन पासून हीट एनर्जी येते का नाही? बाहेर उन्हात गेला की गरम लागते का नाही? हो. हा, उन्हात गेला की भासतं का नाही? हो. म्हणजे हीट एनर्जी आहे का नाही त्यात? हो. कुठून आली? सन पासून आली, सूर्यापासून. मग सूर्यापासून अर्थच्या सरफेस पर्यंत हीट कुठल्या प्रकारे ट्रान्सफर होते? कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन का सगळ्याच 3 प्रकारे? असे 4 पर्याय दिलेत मी, 4 अल्टरनेटिव्ह दिलेत. रेडिएशन फक्त. फक्त रेडिएशन. फक्त रेडिएशन का? अरे हो आणि नाही म्हणायला तुम्हाला एवढा वेळ लागतोय रे, काय या पोरांना करायचं? अरे बोला की. हो, रेडिएशन. बरोबर, फक्त रेडिएशन येते, कंडक्शन कन्व्हेक्शन होत नाही. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन साठी मीडियम लागतं. आणि सन पासून अर्थच्या 1000 किलोमीटर पर्यंत कुठलंही मीडियम नाही. त्यामुळं कंडक्शन कन्व्हेक्शन होत नाही. काय होतं? रेडिएशन. आणि मग इथं सुद्धा बघा, कंडक्शन आणि कन्व्हेक्शन हीट बाहेर गेली नाही पाहिजे अशा पद्धतीचा कॉटन कापूस भरा किंवा एअर ठेवा. एअर पण नॉन कंडक्टिव्ह आहे. हे बघा इथं ह्या मोकळ्या जागेमध्ये अशा पद्धतीनं तुम्ही कापूस वगैरे भरू शकता. समजला का कॅलरीमीटर? परत एकदा सांगतो, इकडे लक्ष द्या. डायग्राम दिसतोय का?
हा, आता इकडे लक्ष द्या बघा, हे जे होल आहे पहिलं ओपनिंग या लीडला, इथून थर्मामीटर इंट्रोड्यूस करायचं, इथून थर्मामीटर इंट्रोड्यूस करायचा. हा थर्मामीटरचा खाली बल्ब दाखवतोय, हा थर्मामीटर. बघा याच्यावर जरा रेषा मारतो म्हणजे काहीतरी आहे मोजायचं हे तुम्हाला कळेल. थर्मामीटर इथून स्टरर आत टाकायचा. स्टरर, हे बघा हे स्टरर म्हणजे ढवळणी, पाणी ढवळायचं आपल्याला, त्यासाठी स्टरर आत टाकायचं. मग हे लीड बॉक्स, हे बघा हे लीड अँड बॉक्स कशाचा असतो? अरे हे बॉक्स आणि लीड कशाचा? अरे कशाचा असतो? लाकडाचा. सोन्याचा असतो. सोन्याचा, लाकडाचा असतो. लाकडाचा असतो. मला वाटलं सोन्याचा असतो. बर, आणि लीड सुद्धा, हे लीड बघा, कॅलरीमीटर, हा हे लीड. कधी कधी डायग्राम विचारतात. हा थर्मामीटर, थर्मोमीटर, हे स्टरर, स्टरर. त्यानंतर हे काय ते कॉपर किंवा कुठल्याही मेटलचं, पण शक्यतो कॉपर वापरतात बरं का, शक्यतो कॉपर वापरतात. कॉपर पॉट म्हणतो मी त्याला, कॉपर पॉट. त्यानंतर इथं नॉन कंडक्टिव्ह मटेरियल, नॉन कंडक्टिव्ह, मग कुठलंही वापरा, नॉन कंडक्टिव्ह किंवा नॉन कन्व्हेक्टिव्ह, कन्व्हेक्टिव्ह अशा स्वरूपाचं मटेरियल, मटेरियल नॉन कन्व्हेक्टिव्ह मटेरियल. आणि यामध्ये शक्यतो वापरतात वॉटर. या भांड्यात आत काय वापरतात तर वॉटर वापरतात. वॉटर बाथ तयार करतात. वॉटर बाथ म्हणायचं, वॉटर बाथ शक्यतो आत तयार करतात. हा झाला बघा कॅलरीमीटर. कॅलोरीमीटर काय झाला? हा कॅलोरीमीटर समजला का? हो. यातला प्रत्येकाचा उपयोग बघा. हे वुडनच बॉक्स का वापरायचं? वाय यू आर युजिंग वुडन बॉक्स? Wood is non-conductive. नॉन ग्रेट नॉन कंडक्टिव्ह, हा वूड. त्यानंतर आतल्या बाजूला इथं कॉटनच का वापरायचा? इट ऑल्सो नॉन कंडक्टिव्ह अँड नॉन कन्व्हेक्टिव्ह. त्यानंतर कॉपर स्पॉट वापरायचा इथं आत. हा ग्रेट स्वरूपाचा कंडक्टिव्ह म्हणजेच हीट ट्रान्सफर साठी. त्यानंतर हा स्टरर कशासाठी वापरायचा? तर टेम्परेचर और हीट एनर्जी provided to this water must be equally increases in all parts, must be equally increases in all parts, and for that purpose you must have to continuously stir that water. कंटिन्युअसली तुम्हाला स्टर करावं लागतं, त्यासाठी हा स्टरर. आणि त्यानंतर हा थर्मोमीटर टू मेजर दी टेम्परेचर. हे लक्षात आलं का? कॅलरीमीटर. हा, आता बघा कॅलरीमीटरचा यूज काय करायचा बघा. कॅलरीमीटरचा यूज शक्यतो एखाद्या सबस्टन्सचा तुम्हाला स्पेसिफिक हीट मेजर करायचं असेल तर त्यासाठी या कॅलरीमीटरचा उपयोग करतात. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी एखाद्याची मोजायची असेल, म्हणजेच हीट ट्रान्सफरच्या एक्सपेरिमेंट साठी तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग हा बघायचा असेल तर त्यासाठी सुद्धा हा कॅलरीमीटर वापरतात. आता कसा वापरायचा बघा. पहिल्यांदा काय करायचं दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा मी काय केलं, या कॉपर पॉटला बाहेर काढला. या कॉपर पॉट मध्ये थोडस वॉटर घेतलं. त्या वॉटरचं मास अगोदर घेतलं मी, MW म्हणतो मी. बघा काय काय घेतोय. ह्यामध्ये जे वॉटर मी घेणार आहे त्या वॉटरचं मास घेतलं मी MW. मास घेतोय बरं का मी. ज्या कॉपर पॉट मध्ये हे मास घेतलंय
त्याचं पण मास मी घेणार आहे, कॉपरचं मास MC म्हणतो मी. कॉपरचं मास आहे बरं का, कॉपरच्या पॉटचं मास घेतलं मी. हे मासेस मोजून घेतली दोन्हीच्या दोन्ही. आता हे कॉपर पॉट मध्ये वॉटर ओतलं, ते वॉटर कॉपर पॉट आत या कॅलरीमीटर मध्ये ठेवून टाकलं. या कॉपर पॉट मध्ये हे वॉटर मी घेऊन कॉपर पॉट व्यवस्थित त्या कॅलरीमीटर मध्ये ठेवून दिलं. आता बघा, आता मी काय करतोय बघा, आता यात थर्मामीटर इंट्रोड्यूस करणार आणि थर्मामीटर इंट्रोड्यूस केल्यानंतर आत्ताच याचं टेम्परेचर मी मेजर करणार, त्याला म्हणतो मी टी. किती टेम्परेचर मेजर केलं? टी. कुणाकुणाचं टेम्परेचर आहे बघा, वॉटरचं आणि या कॅलरीमीटरचं टेम्परेचर मी मेजर केलंय टी. मासेस मेजर करून घेतलेत. आता ज्या सबस्टन्सचा, समजा सॉलिड सबस्टन्स एखादा आहे, समजा आयर्नचा गोळा आहे, आयर्नचा गोळा, या आयर्नच्या गोळ्याचं मला म्हणजे आयर्नचं मला स्पेसिफिक हीट कपॅसिटी काढायची आहे, स्पेसिफिक हीट मोजायची. मग त्या आयर्नच्या गोळ्याला मी बाजूला गरम करून घेणार, त्याला हीट देणार, स्टोवर वगैरे गरम करून घेणार. आता गरम केल्यानंतर लगेच त्याला एक थर्मामीटर लावणार बरं का, आणि त्याचंही टेम्परेचर मोजून घेणार, त्याचं टेम्परेचर सुद्धा मोजून घेणार. बघा त्याचं टेम्परेचर किती आहे, समजा त्याचं टेम्परेचर टी घेतो आणि याला टी नॉट म्हणतो, याला टी नॉट म्हणतो. बघा त्याचं टेम्परेचर टी, किंवा तुमच्या पुस्तकाप्रमाणे घेतो T1 T2 T3 T1 T2 आणि टी म्हटलंय, म्हणजे त्या गोळ्याचं टेम्परेचर मी T1 म्हणतो आणि ह्या दोघांचं कॅलरीमीटर आणि वॉटरचं टेम्परेचर T2 म्हणतो. बघा तो गोळा मी तापवला आणि तो T1 एवढ्या टेम्परेचर पर्यंत तापवला आणि तो गोळा घेतला, लीड काढला आणि ह्यात टाकला. हे बघा यात टाकला, यात मी आता हा आयर्न बॉल टाकला यामध्ये गरम करून. आता काय होईल बघा, आणि स्टर करत राहायचं, कंटिन्युअसली स्टर करत राहायचं. आता हे स्टरिंग केल्यानंतर या गोळ्याचं मास पण मी मेजर केलंय बरं का, त्याला मी MS म्हणतो. आपला सबस्टन्स जो काय सबस्टन्स असेल तो आयर्न असेल, आणखी काय असेल, मी उदाहरण दाखल आयर्न घेतोय. या गोळ्याचं पण मास मी घेतलंय MS, मोजून घेतलंय तगड्यात टाकून, आणि त्याचं टेम्परेचर T1 एवढं केलं आणि त्याला ह्यात टाकला. ह्यात टाकल्याबरोबर आता काय होणार आहे रे, काय होणार यात टाकल्याबरोबर, आपण स्टर करत राहायचं. काय होणार, हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम धिस सबस्टन्स टू वॉटर अँड कॅलरीमीटर. वॉटर आणि कॅलरीमीटर याला मी आता जे गोळा टाकलाय की नाही त्याच्यापासून हीट ट्रान्सफर होईल. आता ती सगळीकडे सारखी व्हावी, नाहीतर इकडे हीट भरपूर आली आणि इथं थर्मामीटरच्या बॉल जवळ कमी आली तर थर्मामीटर तुम्हाला कमी दाखवेल. त्यासाठी स्टर करत राहायचं, कंटिन्युअसली स्टर करत राहायचं. आणि मग थोड्या वेळा थांबायचं, तुम्हाला असं लक्षात येईल की इथलं टेम्परेचर वाढत गेलेलं दिसतं आणि एका पर्टिक्युलर याच्यापर्यंत वाढतं. समजा टी एवढं वाढलं, बघा टी एवढं वाढलं, ह्या तिघांच्या मिक्सचरचं टेम्परेचर आहे बघा टी. T1 हे सबस्टन्सचं टेम्परेचर आहे जो टाकला तो, T2 हे वॉटर आणि कॅलरीमीटरचं अगोदरचं टेम्परेचर आहे. आणि आता ह्या तिघांचं ज्यावेळी मिक्सचर केलं मी, त्यावेळी ह्या तिघांचं टेम्परेचर म्हणजे हीट ट्रान्सफर होईल त्या सबस्टन्स पासून वॉटर आणि कॅलरीमीटरला. मग वॉटर आणि कॅलरीमीटर टेम्परेचर वाढेल, त्या सबस्टन्सचं कमी होईल, आणि एक वेळ असेल की हे टेम्परेचर त्या सबस्टन्सचं कमी होतं, वॉटर कॅलरीमीटर वाढतं आणि पुन्हा काय होईल, इक्वल, म्हणजे इक्विलिब्रियमला येतील, म्हणजे थर्मल इक्विलिब्रियमला सगळेच येतील. त्यावेळेचं टेम्परेचर मी इथं बघितलं कॉन्स्टंट राहतंय, इथं कॉन्स्टंट राहिलं की मी ते टेम्परेचर घेणार आहे, आता वाढत नाही तिथून पुढं. लक्षात आलं का? हो. हा, आणि मग या ठिकाणी आता मी त्या सबस्टन्सनं दिलेलं टेम्परेचर अगोदर काढतो, म्हणजे हीट काढतो. हीटचं इक्वेशन झालंय आपल्याला. मग हीट गिवन, बघा गिवन बाय सबस्टन्स, सबस्टन्सनं दिलेली हीट, हीटचं इक्वेशन
आत्ता मगाशीच घेतलंय. MS delta T. हा, मास इंटू इट स्पेसिफिक हीट इंटू चेंज इन टेम्परेचर. Change in temperature. बर, मास किती आहे सबस्टन्सचा? MS. एम एस. बरोबर, हा. एम एस. टेम्परेचर किती आहे त्याच, आपलं हे स्पेसिफिक हीट किती असेल त्याची? एस पी. SP. एस एस म्हणूया. एस Yes. एस. हा, सबस्टन्स स्पेसिफिक हीट, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट सबस्टन्सची, त्याला एस एस म्हणतोय. इंटू त्याचं चेंज इन टेम्परेचर कोण सांगतोय रे? त्याच्या अगोदरचं temperature किती? Minus. T minus T2. चूक. नाही T1. Minus. T1 चा संबंध नाही. T1 हे सबस्टन्स टाकायच्या अगोदरचं वॉटरचं कॅलरीमीटरचं टेम्परेचर आहे. ते T2. हा, म्हणा T2 आणि T मध्ये तुम्ही सांगताय T मायनस T2. T2 हे जास्त का T जास्त? T जास्त, त्याचं सेपरेट. हे काय वेड आहे. T2 जास्त, T2 जास्त. कारण T2 मी गरम करून घेतला. हा, बरोबर. मी गरम करून घेतला T2 एवढा, आणि मग ह्यात टाकल्यावर तो थंड होत गेलाय आणि ह्यांचं वाढत गेलंय. आणि ते ह्याच्यापेक्षा जास्त वाढणार आहे का? नाही. नाही. तर T2 मायनस T इज द चेंज इन टेम्परेचर. बघा, एवढी हीट त्या सबस्टन्स न वॉटर आणि कॅलरीमीटरला दिली. Sir, हा, दिसत नाही नीट. Clear. काय झालंय? दिसत नाही. दिसत नाही. हा, नीट दिसत नाही असं तुम्ही काय लिहिलंय ते. T2, T1. मुलांना सर, आता काय करून गेला रे इथे? बॅटरी नव्हे, काय करून गेला इथे? दिसत नाही म्हणतात पोरं हे. आता मगाच दिसत होतं, एवढं तर ठळक दिसत नाही. कस काय? बघा जरा ते. बाकीच्यांना दिसत नाही असं काय? एकट्यालाच दिसत नाही? एकट्यालाच दिसत नाही का सगळ्यांनाच? सर बारीक काढले तुम्ही. बारीक आहे रे, नेहमीप्रमाणेच काढले की रे. नाही दिसत मला तरी. वरचं दिसतंय का? वरचं हा, दिसतंय का? आणि मग हे तेवढंच आहे की. काय बरं, आता बघा. हा दिसते सर आता. हा, बघा आता, एवढी हीट त्या सबस्टन्स न दिली, लक्षात घ्या. आता त्यातली वॉटरनं किती घेतली काढूया की. हीट गेन्ड बाय वॉटर. हीट गेन्ड बाय वॉटर. तेच इक्वेशन वापरायचं आहे, फक्त वॉटर साठी वापरायचं आहे. कसं काढणार? हा, MW. MW वॉटरचं मास. हा, त्यानंतर SW. SW त्याची स्पेसिफिक हीट. वॉटरची काय स्टँडर्ड आहे? कॅलरी मध्ये 1000 आणि किलो कॅलरी मध्ये 1. बर, ठीक आहे. SW इंटू T2 minus T T1. minus T1. बरोबर, T मायनस T1. कारण T1 हे अगोदरचं टेम्परेचर आहे, कमी असणार आहे, आणि ह्या सबस्टन्स न दिल्यानंतर ते वाढत वाढत T पर्यंत गेले. म्हणजे T इज ग्रेटर दॅन, इथं दोन्ही पण लिहितो, T इज ग्रेटर दॅन T1 बट T इज लेस दॅन T2. T2. म्हणजेच T मायनस T1. अगदी बरोबर. बरं, नुसतं वॉटरच ते टेम्परेचर घेतोय का रे? अजून कोणतरी भागीदार आहे बघा? कॅलरीमीटर, थर्मोमीटर. कॅलरीमीटर पॉट, CU पॉट म्हणतो मी त्याला. CU पॉट गेन्ड टेम्परेचर किंवा हीट गेन्ड बाय CU पॉट. हीट गेन्ड बाय कॉपर पॉट इक्वल टू, सांगा? MC. हा, SC. SC. बरोबर. T minus T1 आहे, त्याला काय धरायचं? हा, T minus T2. अरे, वॉटरचं टेम्परेचर जेवढ्यानं वाढलंय तेवढाच कॅलरीमीटरचं पण वाढणार आहे. असं T1 काय? T मायनस T1.
हा, मग T1 कोण म्हणायचं नुसतं टी मायनस म्हणजे तुमच्या मनाने लिहा होय बरोबर का हा बघा आता एवढी हीट त्या सबस्टन्स न दिली आणि ती हीट या दोघांनी वाटून घेतली मग यामध्ये आपण कन्व्हेक्शन न काही हीट जाऊ दिली नाही कंडक्शन न सुद्धा काही सुद्धा हीट या तिघाशिवाय कोणीकडे जाऊन दिलेली नाही हा आता एक होईल बघा थोडस रेडिएशन न हीट जाऊ शकते बरं का म्हणजे कॅलरीमीटर मध्ये रेडिएशन न गेलेल्या हीटला तुम्ही काय करू शकत नाही पण त्याचं प्रमाण एकदम कमी आहे असं समजू आणि ते काढून टाकण्यासाठी आपण अजून एक करू शकतो ह्या लीडचा आतली बाजू वरच्या झाकणाच्या आतली बाजू आणि या बॉक्सची आतली बाजू आहे बघा ही याला आपण एखादा सिल्वर पेपर आपण चिटकवू शकतो कशा सिल्वरच का रे सिल्वर पेपरच का रेडिएशन ना आलेली हिट सिल्वर पेपरवर काय होते सिल्वरचं वैशिष्ट्य काय रिफ्लेक्ट हा ग्रेट रिफ्लेक्टर मग ती सुद्धा रिफ्लेक्ट होऊन ह्यातच राहावी रेडिएशन न जाणारी हिट सुद्धा बरीचशी ह्यातच राहावी यासाठी एवढं करू शकतो पण रेडिएशन न जाणारी 100% हिट तुम्ही कॅलरीमीटर न अडवू शकत नाही काही प्रमाणात अडवू शकता पण कंडक्शन कन्व्हेक्शन 0 तुम्ही अजिबात जाऊन देत नाही हिट बाहेर मग या ठिकाणी एनर्जी कॉन्झर्वेशन झालं एनर्जीचं कॉन्झर्वेशन झालं का नाही दिलेली हीट एनर्जी आणि घेतलेली हीट एनर्जी कशी असणार आहे समान कारण कोणाकडेच जात नाही दुसरीकडे मग ह्याचा अर्थ असा की दिलेली हीट आणि घेतलेली हीट हे दोघं समान असले पाहिजेत म्हणजे मी काय लिहू शकतो बघा ms into ss into t2 minus t1 is equal to दिलेली हीट इक्वल टू mw sw into किंवा असं करतो बरं लिहितो अगोदर t minus t1 प्लस mcsc t minus t1 मग ह्यातला t minus t1 मी काढतो कॉमन काढू का हा मग t minus t1 कॉमन काढतो बघा ह्यातला आणि मग t minus t1 जर कॉमन काढला तर मला मिळेल mwsw प्लस mcsc into t minus t1 आलं का आणि मग आता मला काढायचं आहे त्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट काय काढायचंय त्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट काढायची आहे आणि मग स्पेसिफिक हीट काढण्यासाठी एस एस फक्त एका बाजूला ठेवतो आता वर लिहितो इक्वेशन इकडे जागा नाही पुढे आता झूम केले तुम्ही झूम करायला लावलं आता वर लिहितो बघा इथं मग एस एस इक्वल टू सबस्टन्सची स्पेसिफिक हीट इक्वल टू हे बाकीच जाईल तिकडं MWSW प्लस MCSC कॉपर बॉटचे साठी इनटू T minus T1 divided by MS म्हणजे सबस्टन्स मास इनटू त्याचं चेंज इन टेम्परेचर T2 minus T हे बघा अशा पद्धतीनं या इक्वेशनच्या साहाय्यानं आपण त्या टाकलेल्या सबस्टन्सचे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपण कॅल्क्युलेट करू शकतो यामध्ये कॉपर पॉटची स्पेसिफिक हीट आणि वॉटरची स्पेसिफिक हीट साधारणतः जवळ आहे बरं का साधारणतः जवळ आहे मागचं टेबल बघा पण कॉपरची माहिती असणं गरजेचं आहे बरं का नाही जवळ नाही 387 आहे आणि याचे 4186 म्हणजेच थोडक्यात कॅलरी मध्ये असेल तर 1 वॉटरची आणि 0.9 कॉपरची जूल मधले घेऊ नका कॅलरी मधले 0.9 कॉपरची आणि मग ते दोन्ही जर माहिती असतील तुम्हाला तर आपण एस एस सहजपणे कॅल्क्युलेट करतो टेम्परेचर इथं ऑब्झर्व केलेत मासेस आपल्याला माहित आहेत मासेस आपण अगोदरच मोजून घेतलेली आहेत समजला का रे एक्सपेरिमेंट अरे एक्सपेरिमेंट समजला का आता पुढं S3 म्हटलंय म्हणजेच थोडक्यात तुम्हाला वॉटरच
जर स्पेसिफिक हिट काढायची असेल तर म्हणजे SW काढायची असेल तर त्या प्रमाणात तुम्ही चेंजेस करू शकता. SW ला तेवढा बाजूला ठेवल अशा पद्धतीनं चेंजेस करायचे. ते काय घ्यायची गरज नाही, त्या इक्वेशन कडे बघूच नका. आपल्याला फक्त त्या स्टेप्स आणि याला म्हणतात मिक्सचर मेथड. कसली मेथड म्हणायचं याला? मिक्सर मेथड. मिक्सचर मेथड. आपण शेवटी काय करतोय त्याचं मिक्सचर करतोय तिघांचे आणि त्या मिक्सचरचं कॉन्स्टंट टेम्परेचर आपण चेंज इन टेम्परेचर साठी वापरतोय म्हणून याला म्हणायचं मिक्सचर मेथड. ठीक आहे. आता बाकीचा भाग. आता चेंज इन स्टेट आहे का रे? नाही. चेंज इन स्टेट नाही. बर पुढं मग अनालिसिस ऑफ ऑब्झर्वेशन ते त्यातलंच आहे. थांबा. नाही ते पण नाहीये. ते नाही म्हणजे 7.8 मधलं काहीच नाही. 7.8 एक म्हणजे सबलिमेशन ते पण नाही. ते पण नाही. बर 7.82 फेज डायग्राम. फेज डायग्राम रे नाही. नाही म्हणजे आता डायरेक्ट कुठं गॅस वेपर नाही. लॅटेंट हीट पण नाही होय रे? नाही. बर आता हीट ट्रान्सफरच का डायरेक्ट? हो. बर ठीक आहे. ते आहे का शेवटपर्यंत आता? हो सगळं. बर ठीक आहे. पण एक लक्षात ठेवा बरं का, तुम्हाला हा फेज डायग्राम बरं का एक एक फक्त थोडक्यात समजावून दिलं पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्याबद्दल आणि लॅटेंट हीटची डेफिनेशन फक्त माहिती पाहिजे बरं का तुम्हाला. म्हणजे पाठ करत बसू नका पण माहिती पाहिजे लॅटेंट हीट काय असते. एवढ्या दोन गोष्टी सांगतो आणि मग हीट ट्रान्सफर कडे आपण वळूया उद्या. ओके. हा. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू.